परमोश परमात्मा परम आराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आश्रमवृद्ध सर्व वारकरी मंडळीच्या उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ठेवण्यात आलेला हा अलौकिक सोहळा, मला वाटतं की गजानन काका हे ग्रामपंचायतीचे सदस्य नसावेत, ते सरपंचही नसतील कधी. आज ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून आज त्यांना इथं बसलेला सगळा समाज ओळखत नाही. ते कदाचित सरपंच कधीतरी झाले होते नव्हते म्हणून त्यांना समाज ओळखत नाही, पण एका आदर्श कन्याचा आदर्श पिता म्हणून आज एवढी सगळी लोक जमा झालेली आहेत. हे सगळ्या सांप्रदायिक व्यक्तिमत्वांचं धनश्रीवर असलेलं प्रेम. कन्या तरी ऐशी दे जैसी मीरा मुक्ताबाई, एकच चंद्र तम हंते न च तारा शचान्नते. कोंबडीला 30-35 पिल्लं असतात, पण एक ट्रक खाली, एक ट्रॅक्टर खाली, एक मोटरसायकल खाली एकटी कोंबडी उरली. असे कोंबडी सारखे 30-35 नाही झाले तरी हरकत नाही. एकच मुलगा असावा, कुळाचं नाव रोशन करणारा असावा, एकच मुलगी असावी, पण ती संत मीराबाई सारखी, संत बहिणाबाई सारखी, संत सखूबाई सारखी, संत सोयराबाई सारखी, आदिशक्ती मुक्ताबाई सारखी, श्री संत जनाबाई सारखी. कोण म्हणतं की फक्त मुलंच दिवे लावतात, असे दिवे कधी भडके घेतील सांगता येणार नाही. बहुतांश आमच्या सगळ्या महाराज लोकांना मुलीच आहेत. दिवे कितीही प्रज्वलित करा, पण दिवा लावायचा असेल तर पंतीस लागते आणि दिवाळी पंतीनं साजरी होते. मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाही. आतापर्यंत आम्ही अनेक कीर्तन केलेत, पण माझ्या आयुष्यातलं हे अविस्मरणीय प्रवचन असेल. खरं तर धनश्रीच्या या वयात वडिलांनी मुलीच्या लग्नाचा थाट मांडावा, पण त्या वयात, त्या तरुण वयात धनश्रीने आपल्या पित्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा थाट मांडला एकदा या परिवारासाठी. आणि तुम्हाला आज टाळी वाजवा असं म्हणायची मला गरज पडणारच नाही. एक अलौकिक कन्या, अलौकिक रत्न म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसं आम्ही कोणाची स्तुती गात नाही, पण अशी कन्या जर जन्माला येत असेल पोटाला, मला वाटलं की गावात आमंत्रण वगैरे दिलेले असतील आणि महाराज मंडळी असतील, पण इथे आल्यानंतर फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी, घरात सगळी पाहुणी मंडळी उपस्थित होते. म्हणजे काकांची मावशी, काकांची आत्या, गजानन काकांची मावशी, मामी, हे सगळे नातेगोते तुम्ही जमा केले. मी आल्या म्हटलं काकूंना की तुमच्या घराला लग्न घराचं स्वरूप आलं बरं का. इथं बसलेल्या सगळ्या जे काही नातेवाईक असतील त्यामध्ये काही रात्रीच मुक्कामाला आले होते, पण आल्यापासून तुमच्या एकदा तरी डोळ्यात पाणी आलं असेल. आई वडिलांनी मुलांच्या लग्नाचे सोहळे करावेत यात नवल काय, पण मुलगी जर आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचा थाट घालत असेल. आतापर्यंत लाखो माणसं आम्हाला भेटली बरं का, पण धनश्री खरंच तू मन जिंकलंस, खरंच जिंकलंस. मी आज या प्रवचनाला, भावकथेला इथे नसते, तरी मी कुठेतरी संतोष दादा कीर्तनासाठी वगैरे असतेच. हे काहीतरी रिकामं भुसकट म्हणून सांगत नाही. आम्हालाही स्वप्न होते काही, पण माझ्या आयुष्यातलं दुर्दैव आहे, मला वडिलाच्या कीर्तनाचा सोहळा करता आला, पण वडिलाच्या पुण्यतिथीला करावा लागला. आम्ही भागवत कथा सुद्धा ठेवली होती, पण बापाच्या पुण्यतिथीला ठेवली. आयुष्यात आमच्या सारख्यांना ज्या गोष्टी जिंकता आल्या नाही त्या सगळ्या धनश्रीनं जिंकल्या आणि कमी वयात जिंकल्या. बिघडण्याच्या वयामध्ये जर धनश्री सारखी एखादी तरुणी ज्ञानोबाईच्या कृपेने एवढी घडत असेल,
बिघडण्याच्या वयात जर एवढे लेकर घडत असतील तर यापेक्षा संप्रदायाची कृपा आणि माऊली ज्ञानोबारायची पंढरीश परमात्मेची कृपा काय असावी लागते वेगळी. संप्रदायाची कृपा झाल्यावर आणि ज्ञानोबारायची तुकोबारायांची कृपा झाल्यावर घरात काय घडतं. मला असं वाटतं की गजानन काका आणि आमच्या काकू चांगलं सांगू शकतील की ज्ञानोबारायची कृपा जर घरात झाल्यानंतर काय घडतं. तर धनश्री सारखी सुसंस्कारित मुलगी जन्माला येते. संप्रदायाच्या आविष्काराचं हे सध्याच आपल्या तालुक्यापुरतं मर्यादित असे ना पण फार मोठं उदाहरण आहे. मी खरंच या परिवाराला खूप धन्यवाद देईल. आज धनश्री एवढी डॅशिंग मध्ये फिरते, मुलांचे कपडे घालते, तिचं बोलणं सुद्धा सगळं मुलांसारखंच आहे. वागणं बोलणं या सगळ्या गोष्टी. एक अंतःकरण तिला प्रेमाचं मुलीचं जर सोडलं तर समाजात वावरत असताना. आणि विशेष मला वाटलं की देशमुख घरातल्या मुलीला एवढं स्वातंत्र्य दिलं आपण. गजानन काका देशमुख घराण्यातल्या मुलीनं एवढं डॅशिंग वागावं. बापाने विश्वास किती ठेवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गजानन काका आहेत. आणि बापाने दिलेल्या स्वातंत्र्याचा चांगला वापर किती केला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनश्री देशमुख. धनश्रीच्या प्रेमाला आणि शब्दाला मान देऊन खरं तर आम्ही महाराज लोक कोणाचा फोनही रिसीव करत नाहीत पटकन. त्यात धनश्रीच्या एका शब्दावरती तर सगळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये श्री मुकुंदजी महाराज गात, योगेशजी महाराज आकात, राजेशजी महाराज जाधव हे सगळेच कीर्तनकार आहेत. संतोषजी महाराज पवार, चैतन्यजी महाराज खवणे आणि इतरही हुकून चुकून याच्यात ज्यांचा उल्लेख नाही ते सगळेच माझे आदरणीय बर का. माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व वारकरी मंडळी असतील. सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरेकी सोडून सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करते. सध्या आमच्या कथेला ज्यांची साथ आहे असे सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले परभणी जिल्ह्याचं भूषण कार्तिकजी महाराज हिंगणे, रमेशजी महाराज बिटे, दीपकजी महाराज गोरे, आमच्या जालना जिल्ह्याचं भूषण अभयजी महाराज राठोड आणि माझे पतिराज. नाहीतर हा कार्यक्रम ओळखल्यानंतर तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का. लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नियम नसतो. एवढंच उशिरा नाव घेते तू खाण्यातच घेते की घेऊ का नको. लाडक्या बहिणी तुम्ही म्हणत असले तर घेते, नाही तर राहू देते. घेऊ का कसं नको का एवढा आग्रह करते तर घेऊनच टाकते. पुन्हा वाटेल काहीतरी म्हणायचं होतं राहून गेलं. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडके त्याला घुंगरा बारा, पान खाते तेरा तेरा, घाम येतो झरा झरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंड घेते पाण्याला पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वडे 7 वाडे, आतल्या वड्यात पलंग, पलंगावर गादी, गादी ऋषी, उशीर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, ज्ञानोबा रायांची लेक. म्हणजे माझा आवाज येतोय तुम्हाला असं गृहीत धरूयात आपण. आदरणीय श्री गजानन काका शिवाजीरावजी देशमुख यांच्या 44व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या कन्येने धनश्रीताई गजाननरावजी देशमुख तथा यशोधन दादा आणि आमच्या नंदिता काकू धनश्रीच्या अट्टहासाने आणि अनेक वर्षा तिनं उराशी बाळगलेल्या स्वप्नाने, म्हणजे ज्या वयात लेकरांना कशासोबत काय खावं याची अक्कल नसते, हे 4-5 वर्षापासून तिने रंगवलेलं स्वप्न आणि हे वडिलांच्या वाढदिवसाचं स्वप्न सत्यात उतरवत असताना तिनं किती रात्र जागले असतील, तिला किती रात्र रात्र झोप लागली नसेल आणि अजूनही चिडचिड कायमच होती तिची. म्हटलं बाळा, आपण जसं गृहीत धरतो त्याप्रमाणे काहीच होत नसतं. आपण ठरवतो तसं जर झालं असतं तर जगाच्या मालकाला पळून जाऊन लग्न करायची गरज पडली नसती. आपण फार स्वप्न रंगवतो असंच झालं पाहिजे, तसं नसतं. पण हे केलंच हे भल्या भाल्यांना जमत नाही.
राजा हे केलंस ना तुझ्या वयाच्या मानाने, तू खूप केलंस आणि खूप छान आहेस. पंढरीश परमात्म्याकडे एकच मागणी, संप्रदायावरची तुझी निष्ठा कधीच ढळू नये. पांडुरंगाच्या चरणावरती प्रीती तुझी कधीच कमी होऊ नये. अखंड पंढरीची वारी आणि संप्रदायाची सेवा तुझ्या हातून घडो. आई वडिलांची सेवा अखंडपणे तुझ्या हातून घडो. आणि ती गोष्ट करण्यासाठी तुला परमात्मा भरपूर आयुष्य प्रदान करो. आदरणीय काकांना सुद्धा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. त्यांच्या हातूनही वारकरी संप्रदायाची, ज्ञानोबरायची, तुकोबरायची, वाडवडिलांची, दीनदुबळ्यांची, गोरगरिबांची, गोमातेची सेवा घडो अशी सदिच्छा आणि पांडुरंगाच्या चरणारविंदी प्रार्थना. आमच्या धनश्री दिदीला प्रत्येक कार्यामध्ये तोला मोलाची साथ ज्यांची असते असे माझ्या छोट्या बंधूंच्या ठिकाणी असणारे महेश कालपासून आला का सकाळपासून आला? सकाळपासून आला ना. मला वाटलं कालपासूनच आलं, कारण त्याच्या लग्नाला ती 2 दिवसापासून आधी होती ना. परत फेड करावी लागते, उसनं फेडावं लागतं ना कधीतरी. असं प्रत्येक कार्यामध्ये तोला मोलाची साथ ज्याची आहे माझा छोटा बंधू. आणि महाराष्ट्रातील नावाजलेलं त्यांचं यूट्यूब चॅनल आणि सध्या सगळीकडे गाजत असलेलं फेसबुक पेज धूम मराठी चे सर्वा चालक मालक माझा तो भाऊ सुद्धा आहे आणि आमच्या गावचा जावई पण आहे असे आमचे महेश दादा पौळ, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. चांगल्या कामात कोणी कोणाला जर सहकार्य करत असेल, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. चांगलं कोणी काम करत असेल तर ही सगळी जी टीम आहे. आणि आज एवढे सगळे मंडळी असताना, कारण धनश्रीच्या मित्रमंडळीचं नेटवर्क जरा दांडगं आहे आणि सांप्रदायिक माणसं तिनं फार जोडलीत आतापर्यंत. खरं तर धनश्री देशमुख नाही, धनश्री नातं जोडणारीच, नातं जोडीच असं नाव पाहिजे होतं तिला, आडनाव. अनेक माणसं जिनं जोडलीत आतापर्यंत. काहींकडे जागा आहे, पण बसायला दारात कुत्रं जर सोडलं तर कोणीच नाही. काहींचं मन मोठं असताना ती जागाही अपुरी पडते माणसं बसण्यासाठी. करावं कौतुक तेवढं खरंच थोडं आहे. आजच्या या कॉम्प्युटरच्या युगात, मोबाईलच्या युगात, इन्स्टाच्या आणि फेसबुकच्या युगामध्ये आपल्या वडिलांचा अभिष्ट चिंतन सोहळा एवढा थाटामाटात पार पाडणारी मुलगी जन्माला येणं हे खरोखरच मायबापांचं आणि अख्ख्या कुळाचं भाग्य असेल की अशा काळामध्ये तिच्यासारखी मुलगी जन्माला येणं. बाळ हे भल्या भल्यांना जमलं नाही, ते तू करून दाखवलंस. स्वतःच्या लेकरा बाळाचा वाढदिवस कोणी मोठा करतात, पण आपल्या आई वडिलांचा वाढदिवस साजरा करणं. काका अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न होणे हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. साधू संत सुद्धा आशीर्वाद देतात. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. ज्यांच्या चित्तात पांडुरंग, ज्यांच्या घरात संप्रदायाची परंपरा आहे, अशा कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं. आणि काकांवरती सुद्धा नितांत प्रेम करणारी सगळी त्यांची पारिवारिक मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक, बंधुजन आणि गावातील सगळे मित्रमंडळी असतील, सर्वच त्यांचे सहकारी मित्रमंडळी असतील, सर्वच माझे परिचित अपरिचित सुपरिचित, सर्वच मायबाप श्रोते असतील, आबालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून आपण संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या चिंतनाचा विचार करूया. पंढरपूरहून आले ना तुम्ही गण लावून आले, त्याच्यावरूनच ओळखलं बरं काही पंढरपूरच असावेत. एवढ्या दूरवरून आला, तुम्हालाही धन्यवाद. इतरही चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी असतील आणि कोणी जर पत्रकार असतील तर माझी विनंती त्यांना, मायबापांना एखाद्या लेकराने जर सांभाळलं नाही तर तुम्ही त्यांचे बातमीच्या अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत बातम्या लावत चालतात.
पण एखादी तरुण मुलगी तरुण वयामध्ये आपल्या वडिलाचा जर एवढा मोठा वाढदिवस साजरा करत असेल तर मला असं वाटतं की ही बातमी महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रांना गेली पाहिजे. वाईट गोष्टी असतील तर त्या व्हायरल होतात. तर मला असं वाटतं आपण चांगली माणसं आहेत, चांगल्या माणसाने चांगल्या गोष्टी का व्हायरल करू नये. एखादी मुलगी पळून गेली, एखादी मुलगी पळूनच नाही, मुलगा मेला तरी त्याच्यासोबत जर लग्न लावत असेल तर तुम्ही तिची न्यूज प्रत्येक पेपरला आणि प्रत्येक न्यूज चॅनलला तुम्ही प्रत्येक घंट्याला तिची न्यूज जर देत असाल, एखादी मुलगी पळून गेली तिची जर न्यूज मीडिया समोर आणत असेल, एखादी मुलगी आपल्या वडिलांना वाईट काहीतरी बोलली, टाकून घालून पाडून बोलली, त्याची जर ब्रेकिंग न्यूज होत असेल तर मला असं वाटतं की एखादी तरुण मुलगी आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करत असेल, एखादा तरुण मुलगा आपल्या आई वडिलांना जर सांभाळत असेल, आज समाजाला ब्रेकिंग न्यूजची नाही तर बिल्डिंग न्यूजची गरज आहे. आज एकही वर्तमानपत्र जर उघडलं का, तुम्ही मोबाईल जर साधा उघडला तर अशा न्यूज असतात की असं वाटतं की या भारतामध्ये मायबापांना हाणण्याशिवाय तरुण दुसरं काही करतच नाही. पिण्याशिवाय, पब शिवाय आणि पार्टी शिवाय तरुणांना दुसरं काही माहीतच नाही. पण अशी उदाहरणं ज्यावेळी घडतात त्यावेळी अशा न्यूज मीडियांमार्फत सगळ्यांसमोर गेल्या पाहिजे. निदान येणाऱ्या तरुण पिढीसाठी, आम्हा सर्वांसाठी या गोष्टी आदर्श ठरतील. एखादी मुलगा मुलगी जर चांगलं वागत असेल, मग एक 2-4 वर्षापूर्वी बातमी वाचली होती मी, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदामगाव नावाचं गाव आहे, तिथं कीर्तनही झालेले आमचं. प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेले नांदेड जिल्ह्यामध्ये, डॉक्टर अरुण गोदामगावकर, की भारतातल्या बालरोग तज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं चांगल्या प्रकारे. ह्या डॉक्टरांनी आतापर्यंत हजारो बालकांना जीवदान दिलं. त्या डॉक्टरांनी आपल्या मुलाला मुलीला इतकं शिकवलं, मुलांचं मुलींचं शिक्षणही अमेरिकेतच झालं, लग्न करून दोघं सेटल सुद्धा बाहेरच्या देशातच झाले. डॉक्टर रिटायर झाले आणि गावाकडे राहू लागले. काही वर्षांनी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. डॉक्टरांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्या गेलेल्या आईला अग्निडाग देण्यासाठी, गेलेल्या आईला पाहण्यासाठी एवढं शिकवलं ज्या डॉक्टरांनी, ज्या मुलाला अमेरिकेतून मुलगाही आला नाही, मुलगी आली नाही, सून आणि जावई त्याला आमचीच गोष्ट आहे. वाईट इथं वाटत नाही. ज्यावेळी पत्नीची अंत्यक्रिया, अंत्यविधी डॉक्टरांनी केला, सगळं गाव हळहळ तळतळ व्यक्त करत होते. शेवटी डॉक्टरही थकले, माहित गेली, पण प्रसिद्ध डॉक्टर असलेल्या बापाला घ्यायला डॉक्टर मुलगाही आला नाही, डॉक्टर मुलगी आली नाही. शेवटी त्या डॉक्टरांना स्वतःचा शेवटचा काळ लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमामध्ये शेवटचा काळ काढावा लागला. ज्यावेळी एक दिवस डॉक्टरांची अचानक प्रकृती खालावली, वृद्धाश्रमातल्या कर्मचाऱ्यांनी फोन केला अमेरिकेत, तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडलेली आहे, कधी ते शेवटचा निरोप घेऊ शकतात, शेवटचं भेटायला या. तिकडून मेसेज आला, आमचं जमत नाही, आम्ही बिझी आहोत. एक दिवस कर्मचाऱ्यांनी फोन केला, डॉक्टर वारले, आता तरी भेटायला या, निदान त्यांच्या देहाला अग्नी द्यायला तरी या. त्यावेळी अमेरिकेतून फोन आला मुलाचा आणि मुलीचा, तुम्ही अंत्यक्रिया उरकून घ्या, लागेल तितका पैसा आम्ही पाठवायला तयार आहेत, तुम्ही त्यांची अंत्यविधी उरकून घ्या, आमचा कसलाच आक्षेप नाही. कर्मचारीने डोळ्यात पाणी आणून फोन ठेवला. सगळं वृद्धाश्रम रडत होता. ज्या डॉक्टरांनी एकेकाळी भारतातल्या प्रसिद्ध डॉक्टरांमध्ये खूप नाव केलं, पण बाप जर संस्कार द्यायला विसरला ना मुला मुलींना तर काय घडतं. तुम्ही माझ्यापेक्षा सगळे अनुभवी आहात. माझं एक वाक्य काळजात उतरून घ्या. प्रत्येक आईने आणि बापाने मुलांसाठी तितकंच कमवून ठेवायचंय. मायबाप जर आजारी पडले तर त्यांच्या म्हातारपणामध्ये पोरांनी मायबापासाठी डॉक्टर बोलवला पाहिजे, वकील नाही.
तुला मोलाचं वाक्य बोलू. श्रीमंत असाल तुम्ही, जग मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असताल, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारे जगाच्या पाठीवरचे दोनच पात्रे, एक आपली आई आणि दुसरी आपली वडील. तुमची वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असतं. आपली वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग आहे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येतात याची वाट पाहत राहतात. जगाच्या पाठीवर ते फक्त आईबाप असतात. धनश्रीचं बापावर खूप प्रेम आहे हे त्याच दिवशी कळालं होतं, ज्यावेळी महेशच्या लग्नाच्या वेळी माझ्या गेलेल्या वडिलांचा फोटो आणि माझा फोटो तिने एकत्रित करून दिला होता. त्याच वेळी तिनं माझ्या हृदयात घर केलं होतं. आपल्याला बापाला मिठी मारता आली नाही शेवटची, पण निदान फोटोच्या माध्यमातून तिनं मला आणि माझ्या वडिलांनी एकत्रित आणलं होतं. त्या क्षणापासून एक विलक्षण नातं तिचं आणि माझं तयार झालं होतं. आणि अध्यात्माचे धागेदोरे अंतकरणाशी असतात. पैशात नाते तोलणाऱ्या अवलादींना आध्यात्मिक नात्याची किंमत कधीच कळत नाही. एक वाक्य टाकलं होतं तिनं माझ्या, मी कथेत उच्चारलं होतं ते, पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते आणि पोरीचा अवघ काळीज म्हणजे तिचा बाप असतो. पोरगी घरात नसेल, घराला घर पण नाही, विकू देऊच नका दादा. पोरगी अंगणात खेळली नाही, अंगणाचा पांग फिटत नाही. पोरगी सणाला नसेल, सण सण म्हणून वाटत नाही. पोरगी उत्सवात नाही मिरवली, उत्सवात चैतन्य नाही. पोरगी लग्नात नसेल मिरवायला, लग्न लग्न म्हणून वाटत नाही. या पलीकडचं वाक्य बोलू, मायबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते. आम्ही रडल्याशिवाय मायबापाची मौत सुद्धा साजरी होत नाही. पोरगी जीव ओळून टाकते आणि आईबाप आयुष्याचं समर्पण करतात. ज्यावेळी संन्यासाची कार्टी म्हणून आळंदीनं छळ 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 केला, आळंदीत शिरू दिलं नाही का, आळंदीत आळंदी वाटेल म्हणून. दादा विको नकोच मला, रिटर्न नको याचा. इंद्रायणीला स्पर्श करू दिला नाही, इंद्रायणी वाटेल. दारात भिक्षेसाठी जावं ना तर लोक भिक्षा वाढत नव्हती. आपलं झालं पाप आपण केलं, पण पापाचं प्रायश्चित्त आपल्या लेकरांना का. आता माझी मुलं मोठी झाली, त्यांचं मौंजी बंधन व्हावं, त्यांचं लग्न व्हावं, त्यांना माणूस म्हणून समाजात जगण्याचा अधिकार मिळावा. विठ्ठलपंत विचार करतात, संन्यासानंतर गृहस्थाश्रमात आपण आलो, पण गुरुची आज्ञा होती म्हणून. मनानं शहाणपणा नव्हता केलेला, गुरूंची आज्ञा होती. आणि जिथं गुरु बोलतो तिथं देवाच्या बापाला सुद्धा ऐकावंच लागतं. पण कर्मठ समाज ऐकायला तयार नाही ना. धर्मसभेसमोर प्रश्न मांडला, हे ब्रह्मवृंदांनो, आम्ही चुकलोय, संन्यासातून मग मी गृहस्थी झालो, चूक माझी आहे ना. त्या निष्पाप कोवळ्या जीवांनी काय केलं? तुम्ही त्यांना का जातीबाहेर टाकतात? आमच्या चुकीची शिक्षा आमच्या लेकरांना का मिळते? त्यांची वय झालीत, आता उपनयन व्हावं, मौंजी बंधन व्हावं, त्यांचे लग्न व्हावीत. आम्ही असं काय करू म्हणजे समाज आमच्या लेकरांना स्वीकारेल? तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. धर्मसभेसमोर विठ्ठल पंतांनी न्यायाची भीक मागितली. ज्यांनी 4 रत्न या भूमीला दिले, या पृथ्वीला दिले, पण एकेकाळी न्यायाची भीक त्यांच्या बापाला समाजासमोर मागावी लागली नाही. धर्मसभेने सांगितलं, तुम्ही जी चूक केली त्याला एकच प्रायश्चित्त आहे. त्याला प्रायश्चित्त म्हणजे देहदंडाची शिक्षा, देहांत प्रायश्चित्त.
तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. पैठणचे देवकुळे शास्त्री, पंतांचे मामा रात्रभर ग्रंथ उलगडत होते. नाही हो, एवढी कठोर शिक्षा नको यांना. आतापर्यंत अशी घटना कधी घडली नाही, एवढी कठोर शिक्षा कोणी दिली नाही. अन्याय करू नका, कोवळी जीव अनाथ होतील. एखादी कमीत कमी शिक्षा देता येईल का? आपण जरा विचार करू. रात्रभर ग्रंथ उलगडत होते, पण विठ्ठल पंतांनी मात्र शिक्षेचा स्वीकार केलेला होता. रात्री सिद्ध बेटातल्या झोपडीत चारही लेकरं जावी रांगेत झोपलेली. विठ्ठल पंतांनी आई साहेबांना जागा केलं. चारही लेकरं झोपलेली आहेत अशी निरखून पाहिली. निवृत्तीनाथांना उठवलं. चारही लेकरं अशी झोपलेली आहेत. निवृत्तीनाथांना उठवलं आणि समजावून सांगितलं. काय वय होतं दादानं त्या विश्वगुरूचं वय होतं का हे दुःख पचवण्याचं? निवृत्ती, आम्ही चाललोय अनंताच्या प्रवासाला. आमच्या नंतर या तिन्ही लेकराचा सांभाळ तू करायचंस. निवृत्ती, तू या चारही भावंडामध्ये वडील आहेस ना. माझा ज्ञाना अल्लडे, सोपान माझा लहान आहे, चिमुरडी मुक्ता, तिचं काय वय आहे का? निवृत्ती, त्यांचं चुकलं तरी हरकत नाही, पण तुझं काही चुकू देऊ नकोस. आमच्या माघारी आमच्या तिन्ही लेकरांना माय बापाची आठवण नाही आली पाहिजे. निवृत्ती, आजपासून ही तिन्ही लेकरं आम्ही तुझ्या पदरात टाकून चाललो. माय बापा देहांत प्रायश्चित्त स्वीकारतात, रडायचं नाही. आणि माय बापानंतर तिन्ही लेकरांना सांभाळायचं, ही गोष्ट काय सोपी असते का? आई साहेबांनी निवृत्तीनाथांना समजावून सांगितलं. ज्ञानोबारायांना न्याहाळलं, सोपान काकाला न्याहाळलं. आणि ज्यावी चिमुरडी मुक्ता एका अंगावरती झोपलेली होती ना, चिमुरडी मुक्ता एका अंगावरती झोपलेली होती. आणि मुक्ताईला पाहून आई साहेबाचा हुंदका दाटून आला. डोळ्यातून घळघळा वाहणारे अश्रू गालावरती टपाटप पडले. आता केवढं मोठं धर्मसंकट होतं. बाहेर विठ्ठल पंत वाट पाहत आहेत. पती सोबत जाऊ नको तर पतिव्रता धर्म आडवा येतो. आणि लेकरासाठी मागे राहू तर विधवेचं जीवन मला जगायचं नाही. पती सोबत गेले तर माझे लेकर उद्या पोरकी होतील. उद्या माझी लेकर आई म्हणून कुणाच्या मांडीवरती बसतील. उद्या लेकर आई म्हणून कुणाच्या पदराला धरतील. माझी मुक्ता, जिला आई सोडून जगणं माहिती नाही, जिला आई शिवाय शब्द माहिती नाही, आईचं मांडी सोडून जिला बसणं माहिती नाही, आईचा पदर सोडून जिला चालणं माहिती नाही, आजची चिमुरडी मुक्ता उद्या आई म्हणून कुणाच्या मांडीवर बसेल. अरे असताना समाजाने किती त्रास दिला. आम्ही गेल्यानंतर आळंदी यांना स्वीकारेल, समाज यांना स्वीकारेल. मुक्ताईला पाहिलं ना, हुंदका दाटून आला, मातृत्व भरून आलं. आणि डोळ्यातले टपाटप अश्रू गालावरती पडले. आता जर आदिशक्ती उठली असती ना तर रुक्मिणी आई साहेबांना थांबावं लागलं असतं. पण किती उपकार आहेत आदिशक्तीच्या जगावरती. टपाटप पडलेले गालावरचे अश्रू झोपेतल्या मुक्ताईने पडदेशी पुसून टाकले आणि आईसाठी पातिव्रता धर्माची वाट मोकळी करून दिली. आई साहेब रुक्मिणी जे पतीच्या पाठीमागे गेल्या, पुन्हा मागे फिरून पाहिलं नाही. रात्र सरली, ती वैरेची रात्र होती, ती काळ रात्र होती. आणि सकाळचा समय, निवृत्तीनाथांना झोप लागलीच नाही. पण सकाळी या लेकरांना उठून काय उत्तर देऊ मी आता? माझा सोपान विचारेल, माझा ज्ञाना विचारेल, माझी मुक्ता विचारेल, काय उत्तर देऊ या लेकरांना? चिंतेत उभे होते, डोळ्यात पाणी होतं. सोपान काका आणि मुक्ताई उठले आणि खांद्याला झोका खेळू लागले. नको ना मुक्ते, असं करू नये ना राजा. शब्दातला जडपणा,
आणि आवाजातला दबकेपणा ऐकला ना, मुक्ताई खाली उतरल्या. समोर जाऊन पाहता, दादा तुम्ही रडताय? दादा तुम्ही रडताय? रडणाऱ्याला कोणी जर रडतोय म्हटलं तर त्याला आणखीन रडू येणार नाही. हुंदका दाटून आला, पण डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबले. हो मुक्ते, दादा आईची आठवण आली तुम्हाला? हुंदका दाटून आला, पण चिमुरड्या मुक्ताईला कळू द्यायचं नव्हतं ना. होकारार्थी मान हरवली फक्त. हो मुक्ते, आई कुठं गेली आपली? मंदिरात गेली का? नकारार्थी मान हलवली. तोंडातून शब्दच फुटे ना. आई कुठं मामाच्या वाड्यात गेली का? नाही मुक्ते. शेजारच्या काकूंकडं? नाही मुक्ते. मग आई गेली कुठं आपली आई? दादा ही तर वेळ आईची मंदिरात जाण्याची आहे ना. आई आपली दररोज जाते दादा मंदिरात, दररोज जाते ती, आणि ती घरी परतही येते ना. आई आपली दररोज मंदिरात जाते आणि तशी ती घरी परतही येते. आजही आपली जशी मंदिरात गेलेली ना आई, तशी ती घरी परत येणारे दादा, येणारी आपली आई. निवृत्तीनाथाचं मन भरून आलं. हुंदका देत खाली बसले. चिमुरड्या मुक्ताईला काळजाला लावलं. मुक्ते, आपली आई दररोज मंदिरात जात होती, तशी ती घरी परत येत होती. पण मुक्ते, आज आपली आई अशा मंदिरात गेलेली जिथं फक्त जाण्याचाच रस्ता आहे, त्या मंदिरातून परत येण्याचा रस्ता नाही. रडणाऱ्या निवृत्तीनाथाच्या तोंडावरून मुक्ताईने हात फिरवला. दादा आता आई नाही राहिली तुम्हाला? आता आई नाही राहिली तुम्हाला? बोबड्या बोबड्या बोलणाऱ्या मुक्ताईला जवळ घेतलं, आलिंगन दिलं. निवृत्तीनाथाने हंबरडा फोडला. मुक्ते, आमची ती आई गेली म्हणून काय झालं? आमची ती आई गेली म्हणून काय झालं? आजपासून या तिन्ही भावाची आई तू एकटी आहेस. आमची तू केवळ बहीण नाहीस, ताम्यात आमच्या तिन्ही भावाची आई सुद्धा तूच आहेस. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयी जननी देवांची. माझ्या मुक्ताई झाल्या नसत्या, त्या ज्ञानेश्वरीचा आविष्कार जगाला मिळाला असता. मुक्ताई झाल्या नसत्या, ज्ञानोबरायासारखा ज्ञानाचा सागर या विश्वाला दिसला नसता. मुक्ताई होत्या म्हणून ज्ञानोबरायासारखं रत्न या विश्वाला भेटलं. वयाने कमी जरी असल्या, ज्यावेळी हक्काचा पदर जातो ना आयुष्यातला, त्यावेळी ती मुलगी असेल, ती बहीण असेल, आपल्या हक्काचा पदर समोर करते भावाचे डोळे पुसण्यासाठी. कधी कधी ती पोरगी बापाची सुद्धा माय होते. इथं बसलेल्यापैकी तुमचं आणि तुमच्या लेकीचं भांडणच झालं नाही अशी एखादी जोडी आहे का इथं? तुमचं आणि तुमच्या पोरीचं भांडणच झालं नाही असं एखादं घर आहे का इथं? एखादं जोडी आहे का? बरं, आपले ना आपल्या आईचे भांडणच झाले नाही, आपल्या भांडणाला दिवस आडवा जात नाही. भांडणाला काय कारण आहे का? डबाच उशिरा दिला, भाजी जमली नाही, चपातीच जरा जाड झाली होती, माझा टिफिनच लवकर दिला नाही, वेणी खालीच झाली, ही जरा वरच झाली, माझे सॉक्स सापडत नाही, तू माझं काही ठेवतच नाही व्यवस्थित, तू माझ्याशी नीट बोलतच नाही, पप्पा हिला मामाच्या घरी नेऊन घाला. आपल्या भांडणाला कारण लागतं का? दिवस आडवा जात नाही. पालिकेच्या आईची भांडणं होती. आता मी 15 दिवसांनी संतोष दादा कधीतरी घरी जातो, पण माई लिकीचे भांडणं होतच नाही असं घरच नाही, पण माई लिकीच नाही जगामध्ये. या उलट बोलू, माय आणि लेकीचे भांडणच होत नाहीत अशी एखादी जोडी दाखवा मला आणि बक्षीस घेऊन जा 1 रुपया. या उलट सांगू, बापाचे आणि पोरीचे भांडणं एखाद्या घरात झाली
असं एखादं घर मला तुम्ही शोधून दाखवा. बापाचं आणि लेकीचं भांडण. अरे भांडणच होत नाही. तिला काय द्यावं आपल्याला कळतं, पण कसं द्यावं हे बापाला कळतं. तिला काय खाऊ घालावं हे आईला कळतं, पण कसं खाऊ घालावं हे बापाला कळतं. 75% घरांमध्ये बापाच्याच मागे काम चालू आहे, लेकराला खाऊ भरवणं. निसर्गाची मर्यादा आहे, निसर्गाची मर्यादा आहे. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकतात याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. निसर्गाची मर्यादा आहे. त्या बापाच्या अंतःकरणात लेकराविषयी प्रेमाचा पाळणा नसतो. निसर्गाची मर्यादा आहे, त्याच्या छातीत सुद्धा प्रेमाचा पाळणा फुटला असता, पण निसर्गाची मर्यादा आहे त्याच्या पुढे. बाप जर उशिरा येत असेल ना घरी कामावरून, त्या बापाची सगळ्यात येण्याची ओढ जर जास्त कोणाला असेल तर घरातल्या मुलीला असते. काय आवडलं तर निदान टाळ्या वाजवीत जा, मी लवकर थांबणार आहे. वाजवल्या तर नाही तर मग 12 इथंच वाजवीन बरं का. तोंडावर 12 वाजवू देऊ नका तुमच्या. बाप जर 8 वाजता घरी परत येत असेल, घरात 4-5 वर्षाची मुलगी असू द्या, 7-8 वर्षाचा मुलगा असू द्या, सोपं बोलू पुरुष मंडळी. तुम्ही एखाद्या लहान पोराला म्हणा तुझ्या बापाला फटका मारू दे, तुला एक चॉकलेट देतो. हे चॉकलेट बापाला फटका, ते म्हणतं मारा. मला काही घेणं देणं नाही, तुम्ही आमच्या पप्पाला मारा. तुम्ही आता जरी मारलं नाही, ह्या म्हाताऱ्याला म्हातारपण एकदा तरी हाताखालून काढणारच आहे मी. पोरीच्या समोर म्हणा बरं तुम्ही चॉकलेट देतो, मारू दे पप्पाला. ती रडती, नका ना, मारू नका ना, माझ्या पप्पाला मारू नका ना. त्या कवळ्या जीवाला काय अक्कल असते हो. पण त्याला जेवढी अक्कल आहे तेवढी आपल्याला तरी अक्कल आहे का? आपल्याला तरी 4-5 वर्षाची मुलगी असेल, ज्यावेळी बाप घरी परत येतो ना 8 वाजता, तिला 8 कळत नाही, पण काट्यावर काटा आला की माझे पप्पा इथं घरी परत येतात हे माहिती असतं. गल्लीत गाड्या नसतात का, बापाच्या हॉर्नचा आवाज ओळखते ती घरातली पोरगी असते. 8 वाजता बरोबर हॉर्नचा आवाज आला की पळत जाते ती, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले. घार पिलांना पाहून पंख पसरते ना, पोरगी बापाला पाहून स्वतःचे हात पसरते. आकाशात ढग दाटून आल्यावर जसा मोरांना आनंद होतो. लेक सौख्याचं क्षण, लेक बासरीची धून, अंगणी पैजण, लेक चैतन्याचं रूप, लेक अल्लड चादर, लेक रंगाचं शिंपण, लेक गंध हलवला, लेक परक्याचे धन, लेक परक्याचे धन, बाबा फुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभमंगल कन्या. बापाची गाडी येते त्यावेळी ती पोरगी सुसाट वेगाने पळते, पप्पा आले, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, अशी आडवी राहती गाडीला. बाप गाडी बंद करतो, चावी घ्यायचं विसरतो आणि खाऊची पिशवी विसरतो. माकड झाडावर चढतं तशी पोरगी बापाच्या अंगावर चढते. अरे बाळ खाली तर उतरू दे मला. बाप चावी विसरतो, खाऊची पिशवी विसरतो. बाप गाडीवरचा खाली उतरतो, उचलून पोरीला अलगद कडेवर घेतो. पोरगी बापाच्या गायला अशी मिठी मारते ना, बाप पोरीच्या गालाचे मटामटा मुके घेतो. बाप पोरीला उचलून घेऊन इथं लावत नाही, तोपर्यंत पोरीची तळमळ शांत होत नाही.
आणि जोपर्यंत बाप पोरीला गळ्याला आवळत नाही, 100 किलोमीटर वरती फिरलेला असेल तो माणूस दिवसभर, किती त्रास, किती दमला असेल तो बाप, पण ज्यावेळी बाप उचलून पोरीला काळजाला लावतो ना, दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या बापासाठी लेक बुलंद कहाणी. कुछ दिन ती म्हणते, पप्पा किती उशीर केला हो पप्पा तुम्ही, तो क्या आज म्हटलं होतं ना मी तुम्ही लवकर या म्हणून. बापाच्या बोटाला धरते ती, चला ना आज काय गंमत केली आपल्या आईनं, दाखवू का तुम्हाला. बापाला ओढत घरात नेते, बापाला म्हणते इथं बसा सोप्यावर, दमला असाल नाही, दमला असेल ना तुम्ही. पडत जाती पोरगी, पाय पुरत नाही, मांडणीवरचा ग्लास उचलते, पाय पुरत नाही, पण किचन ओट्यावरचं माठातलं पाणी घेते अर्धा ग्लास, पळत येते बापापर्यंत. माझ्या ताईंनो, पोरगी जर असेल तर पोरगी हातातला ग्लास बापाच्या हातात नाही देत. एका हातात ग्लास आहे, एक हात बापाच्या मानीला लावती आणि दुसऱ्या हातानं ग्लास बापाच्या तोंडाला लावती, या पप्पा पाणी. 7-8 वर्षाचं घरातलं पोरग असं डुंकून पाहतं, पाणी पाजायचा कार्यक्रम चालू आहे का, पाणी पाजायचं चालू द्या. तायडे आता तू पाज, मेलो पठ्ठ्याच पाजणार आहे ना, आपल्याशिवाय काय पर्याय असणार आहे का, आता तू पाज, मेलो मी पाजी. इथं बसलेल्यापैकी माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, ज्याला पोरगी आहे ना त्याच बापाचं जिवंतपणी तर्पण झालं. ज्याला पोरगी त्या बापाचं नंतर पिंडान पाडलं तरी हरकत नाही, जिवंतपणी तो बाप मुक्त झाला. ज्याला प्रेम करणारी पोरगी, वा वा, काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वट्टा मंदी हसू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हायर गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हायर गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुखी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकळ आभाळ, तिच्याईना पाचोळा जिनरानो माळ, जिनरानो माळ. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हायर गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हायर गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. जगी ऐसा बाप व्हावा,
जगी ऐसा बाप जगी ऐसा आवडलं तर टाळी वाजवत जाते. ज्याचा वंश मुक्ती सजावा, ज्यांचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, जगी ऐसा बाप बाप करी जोडी लेकुराचे ओढी. आयुष्याचं समर्पण बाप करतात. तुम्ही आम्ही बापाला श्रेष्ठ मानू काय नवले. भागवतातलं गोड प्रसंग आहे. एकदा काय झालं, कृष्ण कन्हैया लहान होते, रांगू लागले, चालू लागले. आणि एक दिवस नंद बाबांनी सांगितलं, कन्वा दारात अंगणात माझे जोडे पडलेले आहेत. आता बोलन तिला तिच्या शेजारच्या बाईची शपथ. एकदम शांत बसायचा. एकदम हे बघा ना कसे बसले ते, बघा नाही. तुम्ही घ्या तोंडात हानू हानू. आता एकदम शांत बसा. कन्हैया अंगणात माझे जोडे पडलेत, राजा आणतोच का रे तेवढे. छोटासा कन्हैया दुडू दुडू पळाला. एक बोट उचलला, डोक्यावर घेतला, वजनदार होता ना. दुसरा उचलू लागला, पहिला घसरायचा. दुसरा डोक्यावर घ्यावा, पहिला घसरायचा. पहिला उचरावा, दुसरा घसरायचा. काय चाललं काय कळत नाही मला तुमचं. मी एवढी ओरडू ओरडू बोलते तरी माझ्याकडे ध्यान नाही. कोणी आलं की अवघड हो तुमचं. पहिला बूट उचलला की दुसरा खाली पडायचा, दुसरा उचलला की पहिला खाली पडायचा. असं 3दा झालं. नारदजी हे सगळं पाहत होते. नारदजी आले, प्रभू नारायण नारायण. प्रभू ब्रह्मांडाचा भार तुम्ही उचलतात. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडाचा भार उचलतात तुम्ही, आणि सामान्य जोडे तुम्हाला उचलत नाहीत. प्रभू लीला नाही कळाली मला. त्यावर परमात्मा म्हणाले, नारदाला उत्तर देतात, ऐक नारदा, सत्य लोकांमध्ये ब्रह्मलोकात सगळे, पण एका गोष्टीची कमतरता आहे. थोडा आवाज कमी करा, थोडा असं. सत्य लोकात एका गोष्टीची कमतरता आहे. सत्य लोकात ब्रह्मदेवाला माईबाप नाही. वैकुंठामध्ये सगळं वैभव आहे, शेषाच्या शयने, पाय दाबाला लक्ष्मी, सगळ्या गोष्टी. एका गोष्टीची कमतरता आहे, विष्णूला माईबाप नाही. कैलासामध्ये सगळ्या गोष्टीत एका गोष्टीची कमतरता आहे,
महादेवाला मायबाप नाही. स्वर्गामध्ये सुद्धा सगळे चिंतामणीच्या सडका, कल्पतरूच्या बागा, अमृत प्यायलंय सगळ्या गोष्टी, पण एका गोष्टीची कमतरता आहे. स्वर्गामध्ये इंद्राला मायबाप नाही. आणि ऐक नारदा, तुम्ही पण ऐका, कौसडीकर कौसडीस ना, कौसडीस ना, हा ऐक नारदा, हे मायबाप काय असतात हे बघण्यासाठीच मी राम झालो, हे बघण्यासाठीच मी कृष्ण झालो. आणि राम आणि कृष्ण होऊन मी एका निकषावरती पोहोचलो. या वाक्याखाली अंडरलाईन करा आता. ब्रह्मांडाचा भार उचलणं गोष्ट सोपी, पण बापाची जोडी उचलणं गोष्ट कठीण. ब्रह्मांडापेक्षा सुद्धा जर जड काय असतील तर ते बापाची जोडी असतात. देवाला बापाची जोडी डोई जड झाली, त्या जोड्याने बापाला हाणणारे अवलादी. ही इथली फेडी इथंच आहे आता. सो सोनार की एक लोहार की मौका सबको मिलता है. ज्यावेळी परमात्मा काठी मारतो ना, त्या काठीचा आवाज होत नाही बा. आपल्याला वाटतं आसन तसं. आता हल्ली मला तर वाटतं बाल संस्कार शिबिराची गरजच नाही, ठेवायला पाहिजे प्रौढ संस्कार शिबिर. ते बिघडलेच नाही, त्यांना संस्काराची काय गरज. बिघडलो आपण ना, बिघडलेले मोठे हे जर धोरणात आले तर येणारी पिढी ही फार वळणात असणारी, फार चौकटीत असणारी, फार आचारसंहितेत असणारी. वळणाची संस्काराची खरी गरज आज आपल्याला आहे. सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का जिस विधाता की पहचान है. धरती पे रूप माँ बाप का जिस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. आयुष्यात काही होता आलं तरी हरकत नाही. प्रयत्न करू नका असं म्हणत नाही मी. नाही इंजिनियर होता आलं हरकत नाही, नाही डॉक्टर होता आलं हरकत नाही, नाही वकील होता आलं हरकत नाही. झालंच पाहिजे, नाही झालं पाहिजे असंही काही नाही. नाही एखादा बिझनेसमॅन होता आलं हरकत नाही, नाही कॅमेरामन होता आलं हरकत नाही. पण उभ्या आयुष्यामध्ये आपल्या मायबापाचा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी म्हणून जरी आपल्याला जगता आलं तरी पुष्कळ झालं. पा आज आपली प्रत्येकांची ओळख काय आहे? अमक्याचा मुलगा, तमक्याची मुलगी. मला असं वाटतं चैतन्य दादा तुम्हाला महाराजांच्या नावावरून सगळीकडे ओळखत असेल. महाराजांचा मुलगा आहे. आतापर्यंत आपली काय ओळख आहे सगळ्यांची? अमक्याचा मुलगा आहे, तमक्याची मुलगी. पण मायबापाच्या कष्टाचं चीज व्हावं, एक दिवस असा यावा मायबापाचं नाव पुसल्या जावं, आपल्या नावाने मायबापाची ओळख व्हावी अख्ख्या तालुक्यात. आणि असा दिवस पांडुरंगाच्या कृपेने प्रत्येकाच्या नशिबाला यावा, मायबापाच्या कष्टाचं चीज व्हावं. आता इथं धनश्रीने वडिलाच्या अभिष्ट चिंतनाचा एवढा सजवला कार्यक्रम इथे. आणि तुमच्या गावातलं गरीबाचा मुलगा म्हणा, गरीबाची मुलगी म्हणा, कुणी MPSC UPSC करतंय, कुणीतरी स्पर्धा परीक्षा देत आहे. आणि त्याला किती जीवाचं रान करावं लागतं हे मी जवळून पाहिलेलं आहे. माझी बहीण PSI एक. जीवाचं किती कष्टाचं रान करावं लागतं. आणि गरीबाचीच लेकरं पहा तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळतात, आणि गरीबाची लेकरच महाराज होतात. आतापर्यंत 50 एकरवाला आणि 15 एकरवाला बागायतदाराचा पोरगा कीर्तनकार होण्याच्या भानगडीत पडला, असं उदाहरण क्वचित पाहायला मिळतं तुम्हाला. एखादा गरीबाचा मुलगा मुलगी या कौसडी गावातला कुणीतरी स्पर्धा परीक्षेत यश आलं त्याला, आणि कुणीतरी ग्रामसेवक म्हणा, तलाठी म्हणा, नायब तहसीलदार IPS PSI वगैरे कोणीतरी झालं, आणि धनश्रीने मोठ्या मनाने त्या गरीबाच्या लेकराचा लेकीचा सत्कार ठेवला. आपल्या वडिलाचा वाढदिवस तर आहेच,
पण या गरीबाचा आपण सत्कार आपण नाही करायचं तर मग करायचं कोणी? श्रीमंताचे कोणी सत्कार करत रे? श्रीमंताचे. आता आमचं हे थाटमाट आता आहे. ज्यावेळी आम्ही गरीब बापाचे लेकरं होतो तेव्हा चांगले कीर्तन करत होतो, पण लोक आम्हाला बाप गरीब आहे म्हणून विचारत नव्हतं कोणी. हा, लोक ढुसणी देऊन पुढे चालायचे. आता ते जय हरी घालतात. लौकिकाची पूजा होते, पूजा पैशाची होते. असं त्या गरीबाच्या लेकीचं कौतुक व्हावं म्हणून तिनं आमंत्रण दिलं. तो मॅडम, ते सर, ती मॅडम कार्यक्रमासाठी आले. आणि आता आपला कार्यक्रम संपणार आहे. हो हो हो, तुकोबरायला न्यायला आले होतं, आपल्याला बघायला आलं तरी पुष्कळ झालं ते. आणि ह्याच्याशिवाय दुसरं पाहिलंच नाही. आम्ही एकदा बसलो होतो. नाही असं नाही, ज्ञानोबरायची कृपा आहे की बसवलं त्यांनी, लेकरांचे सगळे लाड पुरवले. आम्हाला बसायची इच्छा राहिली नाही. आता एकदा अनुभव घेतला. आणि आता हे प्रवचन संपणार आहे असं 10-5 मिनिटं अगोदर जर लाल दिव्याच्या गाडीतून त्या साहेबाची, त्या मॅडमची जर एंट्री झाली, दिव्याची गाडी जर तिकून आली, तर तुम्ही महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्ही माझ्याकडे लक्ष देताल का मागं पाहताल? हा, आता तुम्ही उंदीर आला तरी मागं पाहताय. तो ड्रोन फिरतोय तरी तुमच्याकडे, तुम्ही त्याच्याकडे पाहताय. मागून जर दिव्याची गाडी आली, झाकझाक दिव्याची लाल गाडी, तर तो मागे पाहणार नाही? तुम्ही मागे पाहताल. तुमच्यापैकी 5-25 जण पाठीमागे जाणार. आणि त्या मॅडमला, त्या सरांना दरवाजा उघडून सन्मानाने इकडे घेऊन येताल. मी सुद्धा 5 मिनिटं थांबेल बरं का. तुम्ही सगळे मागे पाहताल, हात उंच करताल, आणि त्या गरीबाच्या लेकासाठी, लेकीसाठी मोठ्यानं टाळी वाजवताल तुम्ही सगळेजण. वाजवा वाजवा मोकळ्या मनाने. एकदा तुमचं होऊ द्या, नाही तर महा तरी होऊ द्या, काहीतरी पूर्ण होईल की नाही. तुम्ही टाळ्या वाजवताल. इकडे पुरुष मंडळी पाहतील आणि म्हणतील ते कोपऱ्यात बसलेले. असं कोणीच नाही तिकडे. ते कोपऱ्यात बसलेले, गळ्यामध्ये तुळशीची माळे, कपाळाला टिळा लावलेला आहे, चष्मा लावलेले, मफलर बांधून आलेले जे काका दिसत आहेत ना, आलेला तहसीलदार साहेब, त्या काकाचा पोरगा आहे बरं का. असं कोणीच नाही तिकडं. माझ्याकडं पहा, असं कोणीच नाही तिकडं. फॉर एक्झाम्पल, आलेला तहसीलदार साहेब त्या काकाचा पोरगा आहे, आणि ते बसलेले काका त्या साहेबाचा बाप आहे. तुम्ही म्हणताल अहो असं का, असं का? इकडे तुमच्यापैकी कोणीतरी असं बोट दाखवेल. त्या कोपऱ्यात बसलेल्या आई आहेत ना, लुगडं घालून बसलेल्या, डोक्यावरती पदर घेतलेला आहे, डोळ्याला चष्मा आहे, नाकामध्ये न ते हिरवागार चुडा हातामध्ये, ती जी बाई दिसते ना, त्या आई दिसतात ना. आलेली कलेक्टर मॅडम त्या बाईची पोरगी, आणि बसलेली बाई त्या कलेक्टर मॅडमची आई. ज्यावेळी तुम्ही येताल, ते साहेब मॅडम येईल, लोक टाळ्या वाजवतील आणि माईबापाकडे बोट दाखवतील. त्या क्षणाला आई बापाच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू गळगळतील आणि आपल्याला जन्म दिल्याचं त्यांना सार्थक वाटेल. त्या क्षणाला माईबापाला होणारा जो आनंद आहे ना, जगात आतापर्यंत मिळवलेल्या 1000 डिग्री एका बाजूला, आणि आई बापाला समाधान वाटलं आणि आपल्याला जन्म दिल्याचं सार्थक वाटलं, त्या क्षणाचा मायबापाचा तो आनंद एका बाजूला. जगातल्या 1000 डिग्र्या मायबाप, कन्या पुत्र, वा वा,
कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तुम्हाला मला हरिक वाटेल यात काय नवले, तयाचा हरिख वाटे देवा. आज वरतून काका तुमचे सगळे पूर्वज पाहत असतील, आतापर्यंत चांगलं वागलो, परमार्थ केला, तो फळाला आला. पठ्ठ्याच्या पोटी धनश्री सारखी पोरगी जन्माला आली. जिवंत माईबापांना विचारत नाहीत कोणी. त्या वयामध्ये तिनं बापाच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा साजरा केला. आपल्याला नवल वाटतं, याच्यात काय नवल आहे, विको बंद करायचं. तयाचा हरिख वाटे देव, आपण कुणाचा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तयाचा कुणाचा, तयाचा आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. जगात आयुष्य वावे तया कुळा, आकल्प आयुष्य फावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा, आकल्प आयुष्य फावे तया कुळा, आकल्प आयुष्य फावे तया कुळा. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचं हित हे ठरलेलं असतं. प्रापंचिकाचं हित वेगळे, पारमार्थिकाचं हित वेगळे, महिलांचं हित वेगळे. या गोष्टीचं मला जास्त विस्तार न करता, आपल्याला वाटतं की माय बापांना आपलं खरं हित ठाऊक आहे. हित नाही ठावे जननी जनका, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे ज्यांची वर्तणूक आहे, ज्यांचं वागणं आहे, त्या मार्गाने ज्यांचं जगणं आहे, त्या मार्गाने जाऊन ज्यांनी हित साध्य केलं, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे किंवा एकविध, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. असे कुळात जर कन्यापुत्र जन्मास आले, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ते असं काय करतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्याचं वागणं आहे, ज्याचं जगणं आहे, पहा, देव पैसा सगळ्यांना देऊन पाहतो, पण दान देण्याची दानत ही सगळ्यांच्या रक्तामध्ये नसते. माऊली सांगतात, ज्याच्या खिशात नोट आहे, ज्याच्या अंतकरणात कळवळ आहे, तो माणूस नाही, तो देव आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आली एकेची ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. देऊन सगळ्यांना पाहतो, देऊन सगळ्यांना पाहतो, पण दान देण्याची वृत्ती सगळ्यांच्या रक्तामध्ये नसते. मला असं वाटतं की लग्न झाल्यावर लोक विचार करतात खर्चा पाण्याचा. मुलं खर्च करतील याच्यात नवल काय. मुली परसला कधी झळस लागू देत नाहीत. परसला कधी, बायका कधी परसमधून पैसे खर्चून काही घेतील असं वाटतंय तुम्हाला? अजिबात नाही. तुम्ही अनुभवी मंडळी आहात सगळे. तिचं वयच काय आहे, त्या वयामध्ये तिनं सगळं खर्च किती होईल, काय होईल, किती काय लागेल, पण इतकं सगळं नियोजन मुलांसारखं तंतोतंत. आणि हे सगळं करायला डेअरिंग लागते बरं का, फार मोठं काळीज लागतं. ते सगळं धनश्रीने केलंय. तिच्या सर्व इच्छा आकांक्षा परमात्मा पूर्ण करोत अशी ज्ञानोबाराच्या चरणारविंदी प्रार्थना. पुनश्च एकदा काकाश्री तुम्हाला अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्याचं वागणं वर्तणूक आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या किंवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख
वाटे देवा झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सद्गुरु जोग महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करून अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्व मित्र परिवार असेल काकांचा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. राजकीय सामाजिक आर्थिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर असतील, माझे परिचित अपरिचित सुपरिचित पुनश्च एकदा हरिभक्तीपारायण मृदंगाचार्य कृष्णाजी महाराज आर्वीकर कुठं बसलेत मला दाखवू. त्याचप्रमाणे सर्वच युवा कीर्तनकारा मुकुंदजी महाराज गात, युवा कीर्तनकार योगेशजी महाराज आकात, युवा कीर्तनकार राजेशजी महाराज जाधव, युवा कीर्तनकार कथा प्रवक्ते संतोषजी महाराज पवार, प्रसिद्ध यूट्यूब चॅनल भक्ती पंढरी चैतन्यजी महाराज खवणे. अजून कोणी असेल तर मला सिग्नल देत राहा. अजून कोण नाही ना आमचे कुठं बसले दिसले देवा भाऊ असतील. आमच्या सगळ्या महाराज मंडळीच्या हाकेला धावून येणारा आमचा हक्काचा आवाज आणि हक्काचा भाऊ म्हणजे आमचे आकाश भैया असतील, आकाश भैया गोंगे आणि कार्तिक दादा, रमेश दादा, अभय दादा, दीपक दादा, इकडे सर्व काकांचे सहकारी मित्र असतील. पंढरपूरहून आलेली सर्व पत्रकार चित्रकार मंडळी असतील. इथं चित्रकार खूप आलेत पण एखादा पत्रकार नाही आला का? हा जाऊ दे, आपलं धूम मराठी वृत्तपत्राच्या तोंडात हाणणारं चॅनल आहे. त्याच्यावर गेली म्हणजे सगळ्या भारतात बातमी गेली. आणि खरंच अशा बातम्या चांगल्याच बातम्या चांगल्याच न्यूज फोकसला आल्या पाहिजेत बरं का, जेणेकरून समाजामध्ये सकारात्मकता आणि चांगला काहीतरी संदेश जाईल. सर्व चित्रकार पत्रकार बांधव मंडळी असतील. त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे जय हनुमान मंडप कोयाळा आणि साऊंड सिस्टीम दादा तुम्हालाही धन्यवाद बरं. ऑपरेटर भाऊंचं नाव काय? ओम भाऊ तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही दोघं मला नाव सांगा तुमचे. सोमनाथ भाऊ आणि रोहन भाऊ. सगळ्याचे फोटो काढलेत का तुमचे? त्यांचे काढून घ्या आता, कारण त्यांच्या हातात काय आहे? त्यांच्या हातात काय आहे? त्यांच्या हातात काय आहे? क्या मेरा निकालो जो सब तेरा, क्या मेरा तुमचा राहिलेला आहे, तुमचा पण काढून घ्या. आणि धनश्रीने तिच्या वडिलांसाठी तिच्या हृदयातली भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. आदरणीय हरिभक्तीपारायण भागवताचार्य जयरामजी महाराज तांगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि धनश्रीने वडिलांविषयी व्यक्त केलेल्या भावना ती कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवणार आहे. एक शेवटचं आपण भजन करूया. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या, सगळ्यांनी हात वरती घ्या. अंधारातले उजाडातले खाली बसलेले उभा राहिलेले हात वरती घ्या सगळ्या प्रेमाने. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
तुकाराम हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की शांती जय. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. सद्गुरु जोग महाराज महाराज की जय जय